हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वाती लिटल वर्ल्ड. म्हटलं आज हा व्हिडिओ आहे एकादशीचा. म्हटलं व्हिडिओ आज झाडूच आणायला जायचं आहे. रोज म्हणते आणीन पण काही टाईमच नाही भेटला. मुलं पण आज दुपारी लवकर झोपल्यामुळं लवकर उठले. म्हटलं आज जातेच, शेजारचे होते. म्हटलं चला आपण आज जाऊ. त्यांना पण घ्यायची होती झाडं. छान होते, म्हणजे इथं ना सगळं, म्हणजे दिवे वगैरे दिवाळीच्या वेळेस, रांगोळी, सर्व जे म्हणजे कुंड्या बिंड्या चिनी मातीच्या छान असते तर झाडं वगैरे. आणि मी बघत होते झाडं कोणचे आवडतात कोणते नाही, पण बाहेर काही आवडले नाही. आतमध्ये पण त्यांची मोठी नर्सरी, मग आतमध्ये गेलो होतो आम्ही. इथं मी ना दिवे वगैरे सगळंच घेत असते नेहमी. काय चांगलं म्हणजे एवढे महाग पण नसतो तिथं, ओळखीचा झाला आहे तर तो स्वस्त देतो. ते इथं रस वगैरे पुरं रस पण पिले, त्याच्या रसचा गाडा असतो तिथं. म्हटलं आतमध्ये गेलोत, मग छान झाडं दिसली सगळेच. एक झाड आणायला गेलं का माणूस 2-3 तरी झाडं आणतच असतं. मी तर एक याचं शमीचं घेतलं आणि एक जास्वंदीचं घेतलं. मला आवडलं तर. छान होते, गुलाब पण छान होते, पण काय माहीत नाही, पण नर्सरीत त्याला फुलं येतात आणि घरी आल्यानंतर त्याला फुलंच येत नाही. तो म्हटला पाणी टाकत नका जात जाऊ तुम्ही, 8 दिवसातून एकदाच पाणी टाकत जा त्याला, नाहीतर त्याच्या आहे ना म्हणजे माती एकदम ओली होती आणि त्याच्या मुळ्या सगळ्या सडून जातात. मग ना मी घरी आल्यावर म्हटलं लगेच लावून घेते. आल्याबरोबर लावून घेतलं आणि मग खाली ना थोडं होल पाडून घेतले त्याला मी स्क्रूड्रायव्हरने, आणि नंतर लगेच मग खाली दगडं वगैरे टाकले. झाड लावलं. म्हटलं मग लावून घेते आज लगेच दिवा. म्हटलं एकादशी आहे, लावूनच घेते आज. आणि यश तर माती खेळायला यायचं होतं त्याला, तिथंच उभा होता. हत्यार, मी ऑनलाईन ते हत्यार मागवले होते, त्याच्या घेऊनच उभा. त्याला माहिती हे झाडं लागत आहे सगळे झाडाची. मग मी ना माती वगैरे सगळी मोकळी करून घेतली व्यवस्थित, त्याला खत वगैरे टाकलं. झाडांकडे खूप लक्ष द्यावं लागतं, नुसतं लावून नाही जमत ताईंनो. खत पण टाकलं त्याला. मी नर्सरीतून खत आणत असते नेहमी, एक पाऊच मोठा. आता हे जास्वंदीचं हे बघा आता कसली येते काय माहिती. त्याला फुलं नव्हते, कळ्या भरपूर आलेल्या, आता फुलं नव्हते आलेले. माती जास्त ओली होती, असं काढताना थोडी हे झालं, जमलंच नाही काढता आलं. सगळी माती फुटली, ती सगळी सांडलं खाली. फुलं नव्हतं आलं म्हटलं, पण आता जसं येईन तसं जो कलर असेल तो. पण मला तीच आवडली, काळी काळी होती एकदम अशी दिसायला, पण मस्त होत्या. आणि नंतर हे शमीचं झाड आहे ना, मी तिथं याच्यापाशी ठेवलं, तुळशीपाशी. म्हटलं शेजारी दिवा एक लावला तरी पण जमतं, इकडं एक तिकडे एक नको, शेजारी लावून घेतले. किती झाडं किती छान झालीत बघा. हे मस्त. आता उन्हाळ्यात परत खराब होऊन जातील माझी झाडं वाटते. झाडं असलं ना एकदम फ्रेश वाटतं, मस्त वाटतं, प्रसन्न होतं. माझी मैत्रीण गावाला गेल्या होत्या, त्या आल्यात गावावरून. मी ना त्यांना आमच्या परीचा बड्डे, तिला तर कडे सांगितले होते असे परी. म्हटलं तिला कडे नाही आहे तर कडे घेऊन यावं, आल्यावर पैसे देईन. मग पैसे मी दिले त्यांनी 1800 रुपये. आणि ही बिच्छू त्यांनी मला त्यांच्या पदर आणले. म्हटलं तुम्हाला गिफ्ट येते आमच्याकडे, त्यांच्याकडे छान डिझाईन भेटतात चांदीच्या वगैरे. घेतले. मग नाजूकच होते, मला आवडले. नाजूकच आणा म्हटलं, डेली यूजसाठी छान वाटते. तर माझ्या त्या दुसऱ्या मैत्रिणी त्यांना पण आणल्या. सगळ्यांना काही ना काही घेऊन आल्या, थोडं म्हणजे गावी आता 1-1.5 महिना गावीच होत्या त्या. मला म्हटलं आणा तुम्हाला काय तुम्हाला जे आवडतील ते आणा म्हटलं. आमच्या तिथल्या त्या शेजारच्या पिऊची मम्मी आहेत ना, त्यांना केले आणलेत हे त्यांनी त्यांच्या पदर घेतले सर्व. मग मला परीला एक आणले. मला गावाकडची कशी चांदी चांगली राहते, काळी चांदी ना, लाल पडते पूर्ण, अशी काळे पण जास्त होते. तर लगेच घालून बघितलं. नवीन काही वस्तू असली की जेव्हा घालीन तेव्हा जरा चांगलं वाटतं. आणि आले ते ॲडजस्ट करायचे. छोटे वाटत होते माझ्या पायामध्ये, सवय नाही मोठी जोडी घालायची सवय आहे, तर छान वाटत होते तरी पण. ह्या अशा बांगड्या पण आम्हाला आणल्या त्यांनी सेटमध्ये घालायला, पूर्ण अशा हिरव्या बांगड्यात लाल बांगड्या घालायला. त्यांच्या तिकडे जशा घालतात तशाच त्यांनी त्या आणल्या. आणि ह्या हिरव्या पण आणल्या. म्हटलं तुम्ही हिरव्या बांगड्या तुमच्यात जास्त घालते त्या ह्याच्यामध्ये. ह्या डब्बा भरूनच घेऊन आल्यात सगळ्यांना, 1-1, 3-3, 4-4 जड घेऊन आल्या. म्हणजे गावाकडचं वेगळंच राहतं ते. आणि म्हटलं आणा तुम्हाला काय आणायचं ते आणा आता.
मिठाई वगैरे भरपूर आणली होती त्यांनी. एकादशी होती, म्हटलं संध्याकाळी काय खिचडी करणार नाही आता. सकाळीच खिचडी खाल्ली, तेच नाही खाऊशी वाटत. मग बटाटे उकडायला टाकले. म्हटलं तुम्हाला दाखवते पण आता रेसिपी. मग मस्त किसणीने किसून घेतले मी व्यवस्थित चांगले. गरम होते तर ते एकदम हात भाजायचं कशी वाफ निघते बघा, तुम्ही दिसत असेल तुम्हाला. आणि नंतर थोडे जास्त असे दाणेदार कूट टाकायचं त्याच्यामध्ये, असं बारीक कूट नाही टाकायचं, नाही तरी आपला वडा चिकट होऊन जातो. मिरची दळून टाकायची थोडीशी, नाही तर कापून टाकलं तरी बी जमतं. आपण कसं कोथिंबीर वगैरे खात नाही, आता काही भागात नाही का, ते पंढरपूर भागात तिकडं जिरे टाकतात त्याच्यामध्ये, कोथिंबीर भरपूर काय टाकतात. टोमॅटो आमच्या इथलं ते शेजारचे तर टोमॅटो वगैरे पण खातात, तर टाकतात पण टोमॅटो ते. म्हटलं आम्ही नाही खाता. मला म्हटलं एकादशी धरावं, म्हणलं आम्हाला नाही जमत, आम्ही खातच नाही. आमच्याकडं फक्त मीठ आणि साबुदाणा शेंगदाणे एवढंच खातात. म्हटलं असं भगर सोमवार असल्यामुळं एकादश होती त्या दिवशी, त्याच्यामुळं उपवासाला काही भगर पण नसते चालली. म्हटलं आता वडीच करते संध्याकाळी. आणि मुलांना पण आवडते तर लगे यशवेदिकाचं चालूच असतं ते, कधी करशील आई, कधी करायचं आई. ते माझ्या यशला तर लई दही आवडतं. म्हटलं तोपर्यंत तेल तापायला ठेवलं गरम. परत नाही का ते टाईम लागतो तेल गरम करायला, बनवून ठेवलं का तसंच राहतं. म्हटलं मुलांना आधी करते का, यश आलाच आहे का, त्याची लई आवडते रेसिपी. दही आणि असं काही असलं त्याला आंबट लई. वेदिका पण येईन आता करत, वेदिकाला पण आवडतं, त्यांना दोघांना पण आवडतं हे असं पदार्थ चांगले. नेहमी भाजी चपाती खाऊन कंटाळते, वरण भात वगैरे मस्त बनवत. अशी माझी आजी मुटकी बनायची तशी मी बनवत असते वडे, मला ती सवय. आणि मस्त असं लई थंड तेल टाकायचं नाही, तर नरम पडतो. जास्त कमी पण फ्लेम करायची नाही गॅसची, असं मीडियम फ्लेम करायची. कारण आहे ना तिथं त्यात तेल पितात मग कमी गॅसवर आहे ना. आणि जास्त बटाटा टाकला ना आपण वड्यामध्ये, तर तो आहे ना एकदम असा स्मूथ असा नरम पडतो लगेच. त्याच्यामुळे ना थोडं सगळं प्रमाणे ना मापात घ्यायचं व्यवस्थित. मस्त फुगले होते एकदम टम्म असे. म्हणजे माझ्या भाषेन ते त्यांना लय आवडत असतात. माझा मोठा भाषा म्हणायचा. मग तुम्ही रेसिपीचं चॅनल खोला, तुम्ही एवढी छान रेसिपी करता, बनवता. तेव्हा काही खोललं नाही, पण आता ह्यावेळेस अचानकच झालं कसं काय माहिती, मलाच नाही कळलं. म्हटलं मला खोलायचं आहे चॅनल. मी खोललं. म्हणजे छान मस्त असे लाल असे मस्तच. ते पांढरे पण एकदम क्रिस्पी गरम खूप छान लागतं. ते झिरकं बनवलं होतं मी शेंगदाण्याचं बेसन त्याच्यासोबत, असं घट्ट जरा, असं पातळ पण नाही जास्त, त्याला चिकटन तसं पातळ असलं की नाही चांगलं लागणार. संध्याकाळी कसं ते दही खाणार नाही आहेत ना मुलांनी, खाल्लं, मी पण खाल्लं, पण त्यांनी नाही खाल्लं. मग त्या म्हटलं त्या झिरकं बनवत होत्या, बघा किती छान झाले एकदम, असे क्रिस्पी वगैरे मस्त झाले ते एकदम. असे बघा त्याच्यात थोडं शब्दांना पण दिसतोय, असं खायला एकदम छान लागतात मग ते. चलाच, व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.